हॅलो हाय नमस्कार। आज मस्तपैकी ब्रेकफास्टसाठीची रेसिपी घेऊन आलेली आहे। मसाला ब्रेड, सुंदर पटकन होणारी झटपट अशी टेस्टी मसाला ब्रेडची रेसिपी आहे। व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, आवडत्या व्यक्तीला शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। टिफिनसाठी सुद्धा खूप चांगली आहे, इव्हिनिंग स्नॅक्ससाठी चांगली आहे, टी टाईमसाठी चांगली आहे। भरपूर वेळेला तुम्ही करून खाऊ शकता आणि पटकन होणारी पोटभरीची आहे। करूया सुरुवात कशी बनवायची ती। एका भांड्यात पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल साधारण एक 2 ते 3 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम करून झालं की त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घ्यायची। जिरं मोहरी छानपैकी गरम झाली ना की त्याच्यामध्ये लसूण ठेचून टाकायची। लसूण ही ऑप्शनल आहे, पण टाकलीत ना तर खूप सुंदर लागते। 10-12 लसणीच्या पाकळ्या मस्तपैकी ठेचून टाकायच्या। लसूण थोडीशी नरम झाली ना की मग त्याच्यामध्ये आपण टाकायचा आहे कांदा। इथे मध्यम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, ते आपण त्या लसणीमध्ये टाकायचे आहेत। लसूण जराशी नरम झाल्यानंतर टाकायचे, आधीच टाकायची नाही। कांदा आपण मध्यम आकाराचे 2 घेतलेले आहेत। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्ही ही ट्राय केली असेल तर। चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा पण लगेच शिजेल आणि आपलं मीठ पण टाकून होईल। आता परत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता कांदा आपला शिजतोय तिथपर्यंत आपण ब्रेडची तयारी करूया। आता इथे तुम्ही ब्रेड तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये करायचं आहे मसाला ब्रेड तेवढ्या क्वांटिटीमध्ये ब्रेड घ्यायचे आहेत। इथे मी साधारण एक 12 ते 13 स्लाइस घेतलेले आहेत आणि त्याचे मी असे ना नॉर्मल असे तुकडे करून घेणार आहे। छोटे छोटे असे हातानेच करणार आहे। तुम्ही अगदी सुरीने किंवा कात्रीने अगदी व्यवस्थित कापून पद्धतशीर असे चौकोनी घेतले तरीसुद्धा चालतील, पण मी असेच कापून घेतलेले आहेत। असे वेडेवाकडे असले ना की ते अजून जरा छान लागतात, कारण मध्ये मध्ये काय कायांचा चुरा होतो, तो त्या मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर अजून छान लागतं। अशा वेळेने मी छोटे मोठे असे ब्रेडचे तुकडे असे करून घेतलेले आहेत। कांदा आपला शिजलेला आहे, ब्रेड आपला तयार आहे। आता आपण बाकीचा मसाला सुरू करूया। हे बघा, इथे कांदा मस्त शिजून तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आपल्याला लाल तिखट। लाल तिखट आपल्याला फक्त 2 टीस्पून टाकायचं आहे, जास्त काय अगदी टाकायचं नाही आहे। कांदा एकदा परतवून घेतला आहे मी आणि आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया। तुम्हाला तिखटाचं प्रमाण हे कमीच असतं, तुमच्या आवडीनुसार टाकलं तरीसुद्धा चालेल। काय काय ना अजून खूप तिखट लागतं, त्याच्यामध्ये त्याने अजून 1 चमचा जास्त टाकलं तरीसुद्धा चालेल, पण लहान मुलं खाणारी असेल ना तर 2 टीस्पून भरपूर झालं। एवढ्या क्वांटिटीसाठी 2 टीस्पून लाल तिखट आणि 1/4 टीस्पून हळद हे टाकून आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। मसाला आपला रेडी आहे। आता सिंपल आपण जो ब्रेडचे तुकडे केलेले होते ते ब्रेडचे तुकडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। जास्त काही अगदी मोठं करायचं नाही आहे, पण खायला इतका सुंदर टेस्टी असा हा मसाला ब्रेड लागतो ना, त्याच्यामुळे नक्की म्हणजे नक्की ट्राय करा। आणि ब्रेकफास्टसाठी काहीतरी पटकन करायचं असेल आणि ब्रेड शिल्लक असेल ना तर असा ब्रेडचा यूज करा, खूपच छान। आता आपण सगळा ब्रेड टाकून घेतला आणि सगळा मसाला आहे तो ब्रेडमध्ये आपण मिक्स करून घेऊया। पूर्ण ब्रेडला आपला हा सगळा मसाला लागला पाहिजे, अशा याने सगळं आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे। बाकी काही नाही, मीडियम फ्लेमवरती अगदी हळूवारपणे सगळा मसाला आपल्या ब्रेडला लावून घ्यायचा आहे। हे बघा, इथे ब्रेडला सगळा मसाला लावून झालेला आहे। छानपैकी आपला सगळा मसाला ब्रेडमध्ये मुरलेला आहे। आता आपण थोडीशी त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घेऊया गार्निशिंगसाठी। कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यात टाकूया एकदा आणि परत सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडलीच तर मला कमेंट्स करून सांगा। सगळा मसाला आपला तयार झालेला आहे, ब्रेड सगळा व्यवस्थित झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपला मसाला ब्रेड हा रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडलास तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर भेटूया परत एका सुंदर नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत हा मसाला ब्रेड कसा झाला तुम्ही ट्राय केल्यानंतर मला नक्की कमेंट्स करून सांगा, ह्या पद्धतीने केला असेल तर। थँक्यू।